नाही, आम्हाला खेळायला घेत नाही. आता राजू दादा बोलणं दादा सगळे बघतील कोण चांगला खेळतो आणि दादा म्हणतील की बाबा याला टीम मध्ये घ्या. आता तुमची परीक्षा आहे. बोलला शेठ बरोबर ना? बोलला शेठ बोलते की राजूला हरवायचं राजू दादाला. परंतु आता जो चांगला खेळेल गाव कपला बघा त्याला स्वतः टीम मध्ये चान्स भेटणार आहे. तुम्हाला चांगला खेळायचं आहे. चला वॉल प्रीमियर लीग साठी मित्रांनो टाळ्या होऊन जाऊन द्या जोरदार. आपल्या गावासाठी ही स्पर्धा आहे गाव कप. जाऊया कॉम्पिटिटिव्ह बॉक्स मध्ये. लहू फडके सर यांच्याकडे. हॅलो पहिला बॉल आणि इकडे कॅचची संधी आहे आणि झेल ड्रॉप. पहिल्या बॉलवरती फलंदाजाला जीवनदान आहे. निर्भयनं हा झेल सोडलाय. वलभ गावाची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा खरं तर एक मोठी स्पर्धा. काल तिचा आपण सांगता सोहळा ही पाहिला गेला आणि आज वलभ प्रीमियर लीग आहे आणि पहिला सामना दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे शिवान्या 11 आहे तर दुसरीकडे ध्रुविक SD कोको हा संघ आहे. तो बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. पहिल्या बॉलवरती जीवनदान. दुसरा बॉल अगदी वाईडी स्क्वेअर लेगला. बॉल डीप मध्ये चाललाय. फिल्डर आहे. दरम्यान 2 धावा या बॉलवरती पूर्ण होतील. खरं तर या स्पर्धेमध्ये टेंबे सर आपण पाहिलं तर हे डोमेस्टिक क्रिकेट आपण म्हणू शकतो या स्पर्धेला. कारण निवड समितीचे मेंबर्स मंचावरती आहेत. ते डिसाईड करतील की यंदाच्या अंकामध्ये अजून एखादा प्लेअर आपल्या बेंच टीममध्ये घेऊ शकतो का, कोणी तयार आहे का, काय एखादा अगदी त्या दरवाजाच्या जवळपास येऊन थांबलाय सिलेक्शन कमिटीच्या डोरवरती. नेक्स्ट बॉल आणि इकडे डॉट बॉल आहे. भरपूर चांगली लाईन आहे. निर्भय गोलंदाजी करतो. ॲज अ कॅप्टन आहे. टीम लीडर स्वतः गोलंदाजीला आलाय पहिल्याच षटकामध्ये. सामना 4 षटकांचा आहे. त्यामुळे इकडे लीग स्टेज आहे. लीग स्टेजमध्ये तुम्हाला संधी मिळेल. जरी सामना एखादा गमावला तरी पुढच्या सामन्यामध्ये विजयाची आशा घेऊन तुम्ही उतरू शकता. परंतु काही चेंजेस तुम्हाला जरूर करावे लागतील. कारण येस दरम्यान इकडे व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राच रन जरूर पाहायला मिळते. टोटल धावा धावपलकावरती 4 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. प्रत्येक टीम मध्ये आय थिंक 12 खेळाडू आहेत. त्यामुळे 11 खेळाडू इन ॲक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि एक खेळाडू तुमचा आमच्यासोबत जोडला जावा ही प्रत्येक टीमला विनंती आहे. पहिल्याच मॅच मध्ये एक टीमचा खेळाडू नाही आहे. हे ध्यानात ठेवा. बॅटिंग करणारी टीम. आयोजन कमिटीने निर्णय दिला तर तुम्हाला मानावा लागेल. आणि इकडे बॉल चांगला आहे. खूप वेगाने टाकलेला बॉल होता. ऑफस्टम जेव्हा मारा टाकला होता तिथे डॉट बॉल आलाय. स्ट्रायकर एनला फलंदाज अगदी तुम्ही पाहू शकता प्रतीक मात्रे आणि आर्यन पाटील ही जोडी आहे. धावा धावपलकावरती अजून थांबल्या गेल्यात. ज्या 4 धावा आल्यात तिथपर्यंतच आहेत. अजून पुढे काही एखादा मोठा पटका येत नाहीये या ओव्हरमध्ये. कारण निर्भय एक चांगला गोलंदाज आहे परंतु प्रतीक ताकदवर आहे. ताकद असं म्हटलं. आणि इकडे बेल्स पडले याचा अर्थ पहिला गडी गारद होतोय. पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. किरण पडकी स्वागत आहे. आर्यन म्हटला ना तर बघा दादा चलते तो मास, दादा हिलते तो मास, मम मास. आर्यन वलभ गावचा एकमेव खिलाडी लहू फडके. एकच षटकार मारला होता. तो व्हिडिओ 1 मिलियन व्ह्यूज पोहोचलाय. एकटाच वाघे बाई. 1 मिलियन म्हणजे खायची गोष्ट आहे. आर्यनच येतो बाई. आज परत एकदा तसं काही पाहायला मिळेल. आर्यनवरती थोडं टेन्शन वाढवलं प्रवीण तुम्ही. कारण एका षटकाराने एवढे
जे व्ह्यूज मिळाले आहेत त्यामुळे आता परत एकदा त्याला तो कारनामा करावा लागेल. पुढील फलंदाज तयार आहे. ओ काय फटका आहे स्लॉट मध्ये आणि इन टू द प्लॉट षटकार. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये लागल्यात 10. एक दशक पूर्ण आहे. सुरुवात चांगली आहे. बघा अशा टीम मीटिंग घेऊ नका पहिल्या ओव्हर नंतर. अशाच घेतल्या तर 13 मॅच एखाद्याचा 13वा होऊन जाईल. म्हणजे सकाळचे 6 वाजतील. तुम्ही एवढे जास्त मीटिंग छोटी मीटिंग घ्या पण बॉलर निवडा. काल तुमची प्लॅनिंग झाली असेल टीममध्ये हा प्लेअर आहे याला बॉलिंग दिली पाहिजे त्यामुळे छोटी टीम मीटिंग घ्या जास्त नको. लहूजी येस पण टेंबे सर इकडे पाहिलं तर गोलंदाज दुसऱ्या जर्सीमध्ये चालेल ना. चालेल येस काही हरकत नाही. एक षटक समाप्त आहे. 10 धावा दुहेरी अंक गाठला गेलाय कारण एक षटकार जो आपण पाहिला राज मात्रेने ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या पहिल्या बॉलवरती चांगली सुरुवात आहे. नाही. आता सर्वांच्या नजरा आर्यन गोलंदाजला ही टी शर्ट आवडते त्याची बॉलिंग चांगली होते. म्हणजे ही टी शर्ट घातली ना की तो मॅडन ओव्हर टाकतो. क्या बात आहे लकी आहे. आर्यन ताकदवर आहे परंतु इकडे फटका मिस टायमिंग आहे. खेळाडू आहे बॉलच्या खाली आणि एकच धाव आहे. कारण आर्यन धावण्यापेक्षा ना मी म्हणेल ताकदीवरती विश्वास आहे. स्लॉट मध्ये बॉल आला की तो पाठवणार परंतु ती वेळ कधी येणार आहे. या मॅच मध्ये 4 षटक आहेत 24 बॉल त्यातनं 6 बॉल तर एकूण 7 बॉल समाप्त झालेत. त्यामुळे जे राहिलेले 17 बॉल आहेत 17 बॉलमध्ये किती वेळा स्ट्रायकरला येणार तो आणि त्याच्यानंतर किती बॉलवरती आक्रमण करणार हेही पाहावं लागेल. 11 धावा धावफलकावरती गोलंदाज सेकंड ओव्हरमध्ये स्वरूप खाडेकर आहे. डाऊन द ग्राउंड राहिलाय. मिड विकेटला फिल्डर आहे तेवढ्याच वेगानं आलाय बॉलवरती आणि एकच धाव आहे. सिंगल डबलनं सध्याच्या घडीला धावफलक जरूर हलतं ठेवण्याचं काम आहे परंतु इथे आक्रमणी करावं लागेल. ज्या पद्धतीनं राजनं एक षटकार ठोकला होता परंतु तो बॉल जेवढा चांगलाच होता खरं तर बॅटिंग करणाऱ्या फलंदाजासाठी. खरं त्याच्या स्लॉटमध्ये लगेच आला आणि त्याला इन टू द प्लॉट दाखवलं होतं. त्याच्यानंतर थांबलाय थोडासा फलंदाज. हो इथे आप ट्रॅकर होता. बघा आर्यन बाहुबली आर्यनसाठी पारितोषिक आहे बजरंग मात्रे यांच्याकडून. आर्यन एक षटकार मारला ना तर तब्बल 3 फुल ट्रिपल राईस. क्या बात है. एवढी मोठी ऑफर आता आर्यन घालवून चालणार नाहीये. आता स्वरूप तू पण काहीतरी योगदान करायला हवं त्याला. तू थोडस त्याच्यात काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दे तेव्हा काहीतरी जमेल. आलाय का नाही फसलाय. आता स्वरूप आलाय बॉलच्या खाली आणि विकेट मोठी विकेट बाहुबलीला परतावं लागेल. दुसरा धक्का लागतोय. सचिन आता लोक आवाज देतात स्वामी स्वामी. स्वामीची डिमांड आहे. आता कॅप्टन चाललाय. बघा वल्लभ प्रीमियर लीगला प्रभाकर शेठ पाटील यांच्याकडून 10 किलो चिकन आणि सुजितदादा आत्माराम पाटील बाबा डाबाचे मालक यांच्याकडून 10 किलो चिकन. प्रभाकर शेठ शांताराम पाटील गणेश नगर वल्लभ त्यांच्याकडून 10 किलो चिकन. बघा म्हणजे 20 किलो चिकन आहे. आणि सरपंच संदीपदादा जोशी यांच्याकडून 100 भाकरी. राजूदादा यांच्याकडून 150 भाकरी. चला अजून भरपूर आहेत आम्ही नावं घेतो अजून.
क्या बात आहे. आज सोमवार आहे परंतु मेजवानी मोठी आहे. दरम्यान पहिल्या बॉलवरती फलंदाजानं खातं उघडलं गेलंय. एकदा वाली टोटल धावपलकावरती 13 लागतात. 2 गडी बाद आहेत. नवीन फलंदाज आलाय, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नयन पाटील कॅप्टन आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. बॅटिंग सध्याच्या घडीला ध्रुविक SD कोको हा संघ बॅटिंग करतो. ओ इन टू द प्लॉट नाहीये, इकडे अगदी खेळाडू आहे लॉंग ऑनला. बघा चंद्रकांत वनगे यांच्याकडून पाण्याची व्यवस्था केली आहे. धन्यवाद उपसरपंच. आणि बाकीचा उर्वरित जी काही व्यवस्था आहे ते A1 सरपंच बोलना शेठ पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. वलभ प्रीमियर लीग गावकप आहे लहूजी फडके सर, आणि गावकप साठी ही स्पर्धा म्हणजे गावासाठी एकत्र आलोय. पहिल्यांदा वलभ गावामध्ये इतिहास घडलाय लहूजी की डे नाईट मध्ये आम्हाला भेटले बॅटिंग आणि बॉलिंग करायला. म्हणजे आम्ही कधी विचार केला नव्हता स्वप्नातही की आम्ही पण क्रिकेट खेळू. आमची अशी काही मुलं आहेत जे प्रेक्षक असतात आणि ते पण डे नाईट मध्ये खेळतील. आज स्वप्न पूर्ण होणार आहे बरेच जणांचं, त्यात तुम्ही पण आहात. आज तुम्ही मोठं नाव कमवलंय. मी तर म्हणेन समालोचक क्षेत्रामध्ये प्रवीण टेंबे मोठं नाव आहे. बऱ्याच खेळाडूंना मार्गदर्शन करतात समालोचक, प्रत्येक, मी पण त्यातलाच आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये जेव्हा उतरतात ना फलंदाज तेव्हा त्यांनाच माहिती असतं की काय आहे. आणि आज आपल्याला प्रवीण टेंबे, अनिल टेंबे काय करणार मैदानाच्या आतमध्ये हेही पाहायला मिळेल. त्यामुळे 2 षटके समाप्त आहेत. धावपलकावरती 13, गडी बाद झाले 3. नवीन फलंदाज आलाय नयनच्या सोबतीला स्वामी. ज्या स्वामीच्या नावाची चर्चा होती की मैदानाच्या आतमध्ये कधी येणार, तो अखेरकार आलाय. तो आलाय की त्याला पाठवला की आणलाय, या प्रश्नाची उत्तर आता मिळतील. गोलंदाज आहे, गोलंदाज साहिल. पहिला बॉल आहे. हो इकडे डॉट बॉल आहे. डॉट बॉल पर्सेंटेज आतापर्यंत तरी मी म्हणेल भरपूर वाढलाय, कारण बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बॅटवरती बॉल जसा यायला हवा तसा येत नाहीये. दोन्ही एंडकडनं गोलंदाजी आहे, चांगली भरपूर गोलंदाजी आहे. शिवान्या 11 या टीमकडनं. खरं तर निर्भय पाटील या टीमचं प्रतिनिधित्व करतो, कॅप्टन आहे आणि त्यानं चांगलं टीम कॉम्बिनेशन बनवलंय. दरम्यान हा बॉल काऊ कॉर्नरच्या रिजनला निर्भय आहे, तिकडे एकच धाव आहे. सिंगल डबलनं इथे सध्याच्या घडीला धाव पलकाला हलतं ठेवण्याचं काम आहे. परंतु कितपर्यंत मजल मारली जाईल आणि या वलभ प्रीमियर लीगच्या या 2026च्या अंकामध्ये डे नाईट फॉर्मॅट जो प्रथमताच इथे खेळवण्यात आलाय खरं तर वलभवासियांसाठी, आणि त्यातला पहिला विजय कोणाच्या नावावरती असेल. व्हाईट बॉल आहे स्वामीसाठी. स्वामीसाठी फिल्डिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने सजवली गेली. 5 खेळाडू अगदी तुम्ही बाउंड्री लाईन वरती पाहू शकतात. पॉइंटकडे जास्त नजर आहे स्वामींची आणि तिकडे डीपमध्ये फिल्डर सुद्धा आहे प्रोटेक्शनसाठी गोलंदाजाच्या. परंतु समोर डीपेक्षा कव्हरला गॅप भरपूर मोठा आहे. तर एक्झॅक्टली फलंदाज कुठल्या रेंजमध्ये बॉलला पाठवेल तिकडेच पाठवलाय. डीप पॉइंटला नजर होती तिकडे आणि फिल्डरही आहे. एकच धाव आहे. एक षटकार आला होता अगदी पाहिला आपण 6व्या बॉलवरती, तिथपासून एकही मोठा फटका आला नाहीये. हा मायनस पॉइंट आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. परंतु अजूनही वेळ गेली नाहीये. उर्वरित जे बॉल आहेत आतापर्यंत 9 बॉल आहेत या सत्रातील फेकणं बाकी आहे. त्या 9 बॉलमध्ये किमान 4 तरी चांगले मोठे फटके म्हणजे षटकार आले तर एक चांगला फायटिंग स्कोर बॅटिंग करणारी टीम आता उभारू शकतोय. आणि कॅप्टनला आता ती जबाबदारी घ्यावी लागेल. आणि आलाय बॉल. बॉल आता चालला मिड विकेटच्या डोक्यावरनं. हा पहिला मोठा फटका आलाय फलंदाज नयनच्या बॅटनं. आता उर्वरित 8 बॉल, अजून 3 तरी यायला हवेत 8 मध्ये. म्हणजे 5 बॉल तुम्ही डिफेन्स करू शकता. 3 मोठे फटके काम जमेल तुम्हाला आता, कारण जो स्कोर हवाय 40-45. हा लगेच मिटिंग नको, वेळ कमी आहे आणि एका षटकारामध्ये काय मिटिंग करायची. कितीही चांगला बॉलर असला तरी त्याला मार मिळतोच, त्यामुळं हे वारंवार मिटिंग नको.
वाईट बॉल. विकेट किपर अपील करतो एवढ्या जोरात, परंतु पंच सांगतात की वाईट बॉल. चला मागे या, मागे या. रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. तर विकेट किपर चांगला अनुभव आहे पंचांचा, परंतु आता काही करू शकत नाही. आता एक खेळाडू म्हणून आहेत, त्यामुळे पंचांवरती प्रेशर नाही टाकू शकत. पंच म्हणजे देवाचा अवतार आहे. आता देवाच्या निर्णयाला तुम्ही अपील नाही करू शकत. अजून एकदा मिड विकेटला गॅप आहे भरपूर मोठा. तिकडे धावांचा नाही तोटा, मिळतील 4 चौकार. चौकार आलाय 27 धावा ह्या ओव्हरमध्ये. चला बाबा हो, लगेच घ्या, एवढा वेळ नको चौकार षटकारासाठी. बघा चषक जवळची मुलं बसलेत ना, तुम्ही जरा सीमारेषेवर जावा ना, लक्ष ठेवा थोडंफार. जिथं आपला चेंडू गायब होतो ना तिथे थांबा, बाकी समोर थांबायची गरज नाहीये. तर ज्या संघांची मॅच नाहीये सध्याच्या घडीला, तुम्ही बाउंड्री लाईन वरती थांबू शकता थोडे लांब लांब, म्हणजे जेणेकरून मॅच आपली थांबणार नाहीये. तुमच्या मॅचला आता चालू असणारे मॅचची पोरं थांबतील. सर्वांनी कॉन्ट्रीब्युशन करायला हवं. प्रवीण मेन अंपायर स्क्वेअर लेगला विचारतात चेंडू किती आहेत. क्या बात, ही वेगळी मजा आज. ते आश्चर्याची गोष्ट आहे की आता ते दगड बघत होते की माझ्या आता 4 दगड आहेत, 2 बॉल बाकी असतील, 2 दगड गेली कुठं. अनिल टेंबेकडे 5 दगड आहेत, ते म्हणतात 5 बॉल झाले. मेन अंपायरने स्क्वेअर लेगला सांगितलं की 1 बॉल बाकी होतं वाटतं. पुन्हा एकदा बॉलचे अंपायर आउट झाले. ओव्हर संपली आहे, दगड आता गायब झाली. एक वेळ होती की दगड नसतात हातामध्ये, परंतु काही पहिले काचे वगैरे वापरायचे आणि दगड वापरायचे किती चेंडू झाले चेक करण्यासाठी. चला कॅल्क्युलेशन चालू आहे आणि बॅटरला अजून वाटतं 1 बॉल बाकी आहे. कॉन्फिडन्स बघा त्यांचा. स्कोर जतीन गोंधली ग्रामीण मध्ये तुम्हाला कोणीच चॅलेंज नव्हतं केलं, आता VPL ला चॅलेंज केलं तुम्हाला बॅटिंग टीम. पहिला डॉट बॉल, त्याच्यानंतर सिंगल, तिसरा बॉल वाईट आला, त्याच्यानंतर एक सिंगल, त्याच्यानंतर षटकार, लगे वाईट, चौकार आणि डॉट. टोटल 8 बॉल झाले, त्याच्यामध्ये 2 वाईट आहेत, म्हणजे बॉल पूर्ण झाले. चला बघा नयन पाटील, भले तुम्ही ग्रॅज्युएशन पास आहात परंतु आमचं जतीन भाचा म्हणजे कमी नाहीये. मला आठवतं पनवेल प्रीमियर लीगला 1 धावेने बोलोशेट बाईक एका प्लेअरला भेटली आणि परफेक्ट कॅल्क्युलेशन. उसाटण्यामध्ये पण 1 धावेने बाईक भेटली, परफेक्ट कॅल्क्युलेशन. आणि उसाटण्यामध्ये आता 20 बाईक आहेत, तिथे जतीन गोंधले आहे स्कोरिंगला. त्यामुळे या स्कोरिंगवर आपण डाऊट घेऊच शकत नाहीये. परफेक्ट आहे, PPLलाही जबरदस्त आणि काय नॉलेज आहे जतीनचा. तोडच नाहीये त्याच्या नॉलेजला, कारण तालुका लीग मध्ये एका पॉइंट मध्ये बाईक देणं ही सोपी गोष्ट नाहीये. गाडीपेक्षा डेंजर नजर येते. आता शेवटचा षटक आहे. कालचाच विषय बघा, आशिष नेरुलकर आणि यश दोघांमध्ये 5 धावांचा फरक होता आणि तिथेही पेंदर संघाला काही डाऊट वाटलं नाही. तेही म्हटलं की 23चा पाठ करांची बाईक आहे, कारण ते कॅल्क्युलेशनच बरोबर होतं. हो, आता पंच आलेत बॉलिंगला. गणेश टेंबे, स्वागत से करेंगे हम तुम्हारा स्वागत. आणि षटकार कुणी ठोकला प्रवीण? इंस्टाग्रामचा हिरो, इंस्टाग्राम किंग. आपण इंस्टाग्रामवर हवा कोणचे? स्वामी पाटील. स्वामी पाटील म्हटलं ना, लव पटके सर, तुम्हाला एक सांगतो, 100 शूजच्या जोड्या आहेत त्याच्याकडे. आणि ही रील्स पडेल, ही म्हणजे रील्स असे मोठमोठे गार केले गंमत मध्ये, योच गाणं आणि परफेक्ट पडेल. स्वामी पाटील म्हणजे काम 25. आणि आज पण होईल. गणेश टेंबेवरती षटकार पहिल्याच बॉलला. दुसरा बॉल, परंतु एकच धाव आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाहीये, एकच धाव आहे. त्यामुळे टोटल धावा आता धावपलकावरती 34 ऑन बोर्ड. नयन आहे आता, कॅप्टन आलाय समोर. गणेश टेंबे आता गोलंदाजी. षटकार आला पहिल्या बॉलवरती, थोडंसं प्रेशर आहे. शेवटचं षटक. ओ मिस टायमिंग आहे, परंतु खेळाडू पोचेल का? वॉट अ कॅच, काय झेल टिपलाय. खेळाडू कोण आहे?
ओमकार ओमकार आदेकर काय झेल टिपलाय. आणि एक एक चर्चा होती की या खेळाडूला विदाऊट शूज खेळून द्या चप्पलवर. बोलना शेठ पाटील यांच्याकडून ओमकारची कॅच आवडली, टाळ्या होऊन जाऊन द्या. ओमकारला 200 रुपये जमा झालेत. बोलना शेठ पाटील ओमकार 200 रुपये कॅश. क्या बात है. म्हणजे 2 फुल ट्रिपल राईट्स. यस विकेट आली आहे. विकेट कोणाची तर कॅप्टनची. सेनापतीला परत पाठवलं गेलं. ओमकारनं चांगलं योगदान दिलं. कॉन्ट्रीब्युशन असायला हवं, कारण क्रिकेटमध्ये एका खेळाडूचं चांगला परफॉर्मन्स चालत नाहीये, त्याला इतरांची साथ असणं गरजेचं आहे. दरम्यान नवीन फलंदाज आलाय इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सुनील पाटील. स्वामी आहे. स्वामी प्रवीण पाहू शकता. स्वामींनी कानमंत्र दिला की यार एखाद तरी सिंगल घ्या आणि मला दे एकदाचे स्ट्राईक. एक षटकार मारलाय, अजून एखादा चांगला येऊ द्या. आणि सुनील पाटील लेजंड प्लेयर आहेत. अहो इकडे दांडी गुल आहे. सलग 2 बॉल 2 विकेट. गोलंदाजाला चांगलं यश आहे. तर मला वाटलं आता तुफान येईल. गणेश टेंबे तुमच्यासाठी बोलना शेठ पाटील या विकेटसाठी 200 रुपये. क्या बात आहे. या दरम्यान आमचे समालोचक पेन तालुक्याचे अमित म्हात्रे, जो हे पेन हिंदीचे बेतात बादशाह, आणि आज कॉमेडी होणार आहे. स्वागत आहे. वेलकम, स्वागत आहे अमित सरांचं. आणि फलंदाज नवीन इन ऍक्शन मध्ये सिद्धेश पाटील. आणि बॉल आता जतीन किती शिल्लक आहेत? एकूण 2 बॉल आहेत. शेवटचे 2 बॉल आणि हॅट्रिकची संधी आहे. गोलंदाज गणेश टेंबे. षटकारासाठी 500 सिद्धेश. हॅट्रिक बॉल. एलबीडब्ल्यू ची अपील, परंतु इकडे रनआउटची विकेट आहे कन्फर्म. ओव्हर हॅट्रिक पूर्ण आहे. गणेश टेंबे यांना विकेट मिळाली रनआउटची. फलंदाज बाद आहे नवीन सिद्धेश पाटील परतला जाईल. आणि शेवटचा बॉल शिल्लक आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज कोण आहे? म्हणजे सिद्धेश आला कधी, सिद्धेश गेला कधी, पत्ताच लागला नाहीये. हो. गोल्डन मॅन गणेश पाटीलला उतरवा जरा. सोन्याचा भाव पण वाढला आणि इथं जरा दावा पण वाढल्या पाहिजेत ना. चला सिद्धेश पाटील 500 होते, तुम्हाला आउट झाले षटकारासाठी, आता भेटणार नाहीये. जितू पाटीलचं आगमन झालं. धन्यवाद. स्वामी स्ट्रायकर एंडला. प्रवीण शेवटचा बॉल आहे आता. षटकाराने या ओव्हरची सुरुवात केली होती, आता शेवट कशी होणार आहे? लास्ट बॉल डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहे तिकडे काऊ कॉर्नरला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न रिक्स आहे. स्वामी आणि परतावा लागेल. शेवटच्या बॉलवरती रनआउटची विकेट आहे स्वामीची. एका धावेच्या मदतीने टोटल धावपलकावरती आता लागल्यात 35 आणि 36 धावांची गरज. 9च्या सरासरींची गरज आहे शिवांना 11 या संघाला सेकंड सत्रामध्ये. प्रवीण सर टॉस. चला आत्मारामजी पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं स्वागत आहे. टॉस प्रेम म्हात्रे आणि सतीश पाटील, कृती 11 आणि श्रेयांश 11. चला सतीश पाटील या, तुमची गमी आहे. प्रेम आहे इथे टॉस बॉक्स मध्ये. बजरंग म्हात्रेचा संघ दिसतोय कृती 11. चला पैसे लागतील आता. आत्माराम शेठ पाटील या स्टेजवर या. धन्यवाद. जय माता दी म्हटलं तर श्रेयांश 11 आहे आणि टॉस इथे कंप्लीट केलं जाईल. सामना क्रमांक 2 टॉस करण्यासाठी मी विनंती करतो उपसरपंच चंद्रकांत वणगे. वणगेजी या. 5 पाण्याचे बॉक्स दिले चंद्रकांत वणगे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चंद्रकांतजी वणगे सिनियर व्यक्तिमत्व आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहेत. चला टॉस केला जाईल. 4 ओव्हरची मॅच आहे. सतीश प्रेम बघा, हेड अँड टेल, हेड कॉल कीर्ती 11 आणि हेड आलाय. चला प्रेमशी आम्ही चर्चा घेतो. टॉस जिंकलाय, विनंती बसून घ्यायचं वणगेजी. टॉस जिंकलाय प्रेम म्हात्रे कीर्ती 11च्या नावाने खेळणार. सुरुवातीला मला वाटतं ओनर बजरंग म्हात्रे आहेत. काय असेल निर्णय? फिल्डिंग करू.
गाव कप डे नाईट पहिल्यांदा होतो. राजू दादा, बोलनाथ दादा, मारुती पटेल साहेब आणि आपलं सुंदर आयोजन आहे. तोही आयोजक आहे. असं कधी वाटलं होतं का की आपण गाव कप नाईट सुद्धा खेळू एकेकाली? नव्हतं वाटलं पण केला सगळेही खूप छान वाटेल आता खेळायला. मोठी फाईट होईल का सतीश पाटीलच्या विरोधात? हो 100%. या सतीश पाटील या जॉईन करा. सतीश पाटील टॉस पराभूत झालं म्हणजे आपल्या टीमने बॅटिंग आली आहे. काय वाटतं 4 ओव्हर आता विकेट खूप चांगले आहेत, जास्त धाव पाहिजेत का? हो नक्कीच 50 पर्यंत आम्ही रन करायचा प्रयत्न करू. या स्पर्धेमध्ये गावकपची स्पर्धा आहे, वलभ गावासाठी आपण ठेवली आहे. सर्वांना चान्स भेटले. वाटलं नव्हतं मलाही कधी डे नाईट आम्ही खेळलो आणि गावासाठी एकत्र आलोय. तर काय मेसेज तू देणार की हो चांगलं आहे, प्रत्येक वर्षी झालीच पाहिजे का? हो नक्कीच प्रत्येक वरती व्हायलाच पाहिजे आणि अप्रतिम आयोजन झालेलं आहे भोलेनाथ दादा आणि राजू दादा यांचे नेतृत्वाने. तुमच्या टीमचे एखादे बॅटर सांगा जे 4 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करतील कृती 11च्या विरोधात. असे मोजके बॅटर तुम्ही लिस्ट तर पाहिली आहे. कुंदन पाटील आहेत आमचे, अजून कुंदन गायकवाड, अजून कोण आहे रे? आदित्य आदित्य आहे, 2, वैभव उसाटकर आहे, एक राहिला प्रवीण टेंबे. प्रवीण टेंबे आमचं ते आपला काय आयकॉन 2 बाईक. आयकॉन प्लेअर आहे. बाईक धन्यवाद सतीश पाटील, धन्यवाद. चला टॉस जिंकलाय प्रेम म्हात्रे, बजरंग म्हात्रे तुमच्या टीमने आणि बॉलिंग घेतली आहे. 4 ओव्हरसाठी दोघांना मी शुभेच्छा देतो. कृती 11 आणि त्यांच्या सोबत टीम आहे श्रेयांश 11, जय माता दी हॉटेल, जय संतोषी माता हॉटेल वलभ. चला बॅटिंग टीम बॅटर पाठवायचं आहे. 13 मॅच आहेत. मारुती पाटील साहेब काही सन्मान वगैरे घ्यायचे आपल्याला? नाही ना? ओके. तर कमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करूया आणि पाहुणे समालोचकांना ऐकूया. आज पेन तालुक्यातून इथे समालोचनासाठी आलेत आणि हिंदीचा जबरदस्त आवाज आहे आणि हा आवाज ऐकला ना प्रचंड आनंद मिळतो. संध्याकाळच्या सत्रात हा आवाज अजून निखरेल, त्याला मी निखरणारच. असे आमचे खास मित्र समालोचक अमित दादा म्हात्रे, झोय पेन. चला बॅटिंग टीम चेंडू चेक करा. बॅटिंग टीम निर्भय तुम्ही चेंडू चेक करायचा आहे. आता ते चर्चा बंद करा. काय तुमचा विषय तो? बुल्ला शेट चेंडू चेक करायला सांगा त्यांना. बॅटिंग टीम थांबू नका. मॅच 13 मॅच आहे. सगळ्यांना बॅटिंग सगळ्यांचा खेळायला सगळ्यांना खेळायचं आहे. काल पण 2 वाजले. आज मला वाटतं 1च्या अगोदर आपण पूर्ण करूया स्पर्धा. दररोज 2-3 वाजणं म्हणजे हानिकारक आहे, जास्त योग्य नाहीये नाईट जागरण करणं. बघा वलभ प्रीमियर लीग म्हटलं तर आज चिकन भाकरी, व्हेज नॉनव्हेज दोन्ही व्यवस्था आहे. जे हारलेत बिंदास ताव मारा, घरी घेऊन जाऊ नका. इथेच खायचं सगळ्यांना. भाकरी भात आणि सर्व व्यवस्था आहे. बिंदास एन्जॉय करा. आपल्या गावाची स्पर्धा आहे, गावकप आहे. बाकी जे काही पेय आहेत पाण्याचे वेगवेगळे ते तुमचे तुम्ही समालोचक. हा तुमचं काय टेन्शन आहे, अंपायर वगैरे बघू आम्ही, ते आमचे होऊन जाईल. बाकी जी हल्दीची वराडी मंडळी आहे ते आपापसात करून घ्या. चला ऐकूया अमित दादा म्हात्रे, झोय पेन. स्वागत आहे मिनी वानखेडेवरती. पेन तालुक्याचा आवाज अमित सर. येस येस, धन्यवाद. आमचे हिंदीचे अगदी मशहूर समालोचक आणि या गावाचं नाव ज्यांनी उज्ज्वल केलं आहे ते प्रवीणजी टेंबे, ज्यांना 2 बाईक आपल्या जीवनामध्ये लकी ड्रॉमध्ये लागल्या. ते लकी समालोचक आमचे. सर थोडं थांबवतो, सॉरी हा. बघा सर्व संघांनी नोंद घ्या. महत्वाची सूचना आहे, तुमच्या टीम मध्ये 40+ एखादा गोलंदाज असेल त्याला गोलंदाजी द्यावीच लागेल कंपल्सरी. 40+ खेळाडू असेल त्याला बॉलिंग देण्याच आहे. अनिल टेंबे सर, महत्वाची सूचना आहे, 40+ प्राधान्य दिलंच पाहिजे. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. VPL अर्थात वलभ प्रीमियर लीगचा हा भव्य दिव्य आयोजन नियोजन. मुकाबला शुरू, पहिली गेंद हो उडाया.
चल गई गेंद उड़न खटोले पे, हक्का बक्का और धूम धड़का, पहले बॉल पे मार दिया छक्का। ठोको। छक्के के साथ आगाज किया, आरंभ किया, प्रारंभ किया मजबूती के साथ। दूसरी गेंद इस बार जोरदार हिट करने गए, लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद, फील्डर तैनात है, वहां जरूर सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 7। तो शिवन्या 11 टीम को जीतने के लिए जो टारगेट है मेरे हिसाब से 4 ओवर में 36 का है। तो टारगेट इतना बड़ा नहीं है, लेकिन क्रिकेट में जो बना हुआ टारगेट वो सही है। बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर खेल रहे मिस्टर स्वरूप खाड़ेकर। ये शानदार आयोजन नियोजन, इस बार लॉब किया, गैप में गेंद है, क्या जाएगी बाउंड्री? नहीं, फील्डर तैनात है वहां। एक सिंगल मिलेगा। खाड़ेकर ने खाता ओपन किया खुद का, टीम का स्कोर पहुंचा है 8 बिना कोई विकेट के नुकसान पे। 36 का पीछा करना है इस गांव के आज सभी आजी माजी पुराने सभी खिलाड़ी, छोटे बच्चे भी इस प्रीमियर लीग का आनंद लेंगे, लाभ लेंगे, क्योंकि ये गांव का मेला है और इस मेले का आनंद लेना इंपॉर्टेंट बात है। बीपीएल वल्लभ प्रीमियर लीग 2026 और बल्ले का अंदरूनी किनारा, शॉट फाइनल के ऊपर गेंद, फील्डर तैनात है वहां। यस, कल फाइनल का दिन था तो कल 2 बजेंगे जरूर, जल्दी मतलब स्पीड से मैचेस हो रहे। श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ इनके माध्यम से माजी सरपंच और माजी उप सरपंच ट्रॉफी का आयोजन किया था और आज ये गांव का मान सम्मान की जो प्रीमियर लीग है, इसमें सभी दिग्गज आजी माजी खिलाड़ी, छोटे बच्चे भी आनंद लेंगे। ये उड़ाया, ये कैच इट, आया, ये क्या हाथ में फेविकॉल कम है। कैचेस विन द मैचेस, पकड़ो क्या जीतो मैच, कोई खिलाड़ी जानबूझकर छोड़ता नहीं, लेकिन टीम का टोटल स्कोर आगे बढ़ता है 11-11 पे स्कोर। इस्तेमाल करना पर बिल्कुल सही। देखिए क्या अभ्यास है पीटीसी वालों का, अभ्यास फेविकॉल का कैसा है, देखो चिपक ज्यादा है उनके पास। ओ फुल टॉस दी इस बार है भैया, मारो विकेट कीपर, क्या करे तुम? नहीं 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 नहीं, नहीं। ये जमेगा नहीं। और इसी के साथ ये ओवर खत्म। पहले ओवर के समाप्ति के बाद टोटल रन बोर्ड के ऊपर बन चुके हैं 12 बिना कोई विकेट के नुकसान पे। शिवन्या 11 टीम का स्कोर और 3 अंपायर आज है। एक अंपायर इस गांव का है, एक अंपायर आदई का है, एक अंपायर यानी कि बेलौली का है। तेरा शाम का टाइम थोड़ा जाने दो, ये संध्या का टाइम है, दिया बत्ती के टाइम के ऊपर कुछ ज्यादा गड़बड़ करने का नहीं। बाद में रात है और हम है और ये 3 अंपायर है। तो शुरू में इस बार देखा जाए रन बोर्ड के ऊपर अच्छे आ चुके, लेकिन हंसी मजाक के साथ बिंदास जियो, क्योंकि ये जिंदगी दोबारा आपको सबको मिलने वाली नहीं है। हमारे भोलानाथ साहब देखिए क्रिकेट के परम भक्त है, जिन्हें अच्छा क्रिकेट खेला हुआ है, लेकिन यस टाइम पास करू नका, दोन्ही टीमला सूचना है। टाइम पास पिक्चर दगड़ो और प्राजू का एक ही बार फेमस हुआ, दोबारा आया नहीं। तो इससे पहले टाइम पास करने की कोई जरूरत नहीं, फटाफट खेलो, आनंद लो, लेकिन समय के साथ चलो। सेकंड बॉलर आ चुके हैं राजमात्री। राजमात्री बॉलिंग ट्रैक के ऊपर है, सामने बल्लेबाज खेल रहे खाड़ेकर ने उड़ाया गेंद को, चल गई बाहर और इसी के साथ लगभग देखा जाए लॉन्ग ऑफ के ऊपर एक दमदार जन्नतदार छक्का जी।
लेफ्ट हैंड बल्लेबाज डाउखरों की बात कुछ अलग होती है, छक्का ठोका और स्कोर आगे गया है 18। हमारे मराठी के कमेंट लव जी फड़के इन्होंने आंखों देखा हाल अच्छा बताया, लेकिन ये गेंद आगे जरूर फेंकी थी। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। तो छक्का आने के बाद डॉट गेंद आ गई, वापसी भरी गेंदबाजी करने की तैयारी में है गेंदबाज। और ये गेंद बॉडी के ऊपर टकरा गया, आउट और अपील उंगली खड़ी हो गई लेग बिफोर विकेट के सामने। सिवन्या 11 टीम को इसी बीच पहला झटका। मिस्टर स्वरूप खाड़ेकर बैक टू द डग आउट दीजिए। यश डी कोको टीम ने जो टारगेट दिया है सामने, लेकिन सेकंड बैट्समैन मैदान के अंदर, वन डाउन बैट्समैन मैदान के अंदर आ चुके हैं। अक्षय नए बल्लेबाज और टीम का टोटल स्कोर पहुंचा है 18 और 15 गेंदे जीतने के लिए 18 रनों की जरूरत है। 15 चेंडों ने 18 दावा। और ये गेंद देखिए, इस बार अंपायर देखिए कह रहे कि लाइन के अंदर से गेंद चली गई है। अंपायर के एक्शन देखिए, 4 दिन में गर्म थे, कैसा ऐसा ऐसा हाथ कैसे करते। तो थोड़ा थोड़ा अभी शाम जाने दो, अभी शुरुआत करेंगे तो डरेंगे जरूर। और घूम के खेलने की कोशिश की है और इसी के साथ लगभग मिलेगा सिंगल। और सिंगल के साथ लेग बाई के रूप में इशारा अनिल टेम्बे जी का, और एक सिंगल के साथ स्कोर 19 के घर में ही जीतने के लिए अभी भी मेरे हिसाब से यह देखा जाए तो 17 रन चाहिए। 13 में 17 रनों की जरूरत है। स्पीड अप कीजिए, समय के साथ चलिए, बगैर टाइम पास से काम कीजिए। एक पॉइंट है, एक शॉट थर्ड मैन है, एक शॉट एक्स्ट्रा और शॉट फाइनल लेग दायरे के अंदर है और बाकी खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक तैनात है। और ये गेंद वाइड बॉल है, टप्पा पड़ा और गेंद सीधी बाहर निकल गई है। ज्यादा गेंद ऑफ स्टंप के बाहर चली गई है। अंपायर टेम्बे जी ने उसे वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ स्कोर जा रहा है 20। 16 रनों की जरूरत है। सिवन्या 11 टीम को जीतने के लिए 16 रन चाहिए। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट और क्रिकेट एक जेंटलमैन्स गेम। ये उड़ाया गिली चंपा, खुशवरंबा देखो पहले लंबर छक्के मारा, खंबा ठोक दीजिए। स्कोर 26, धावा संख्या 26 आणि विजयासाठी आता मात्र 12 चेंडू आणि 10 धावांची गरज। 12ला 10। तो देखिए इस बार देखा जाए, पहला ये मुकाबला चल रहा है बीपीएल का, वल्लभ प्रीमियर लीग। इस गांव के सभी धुरंधर खिलाड़ी, आजी माजी खिलाड़ी जिन्होंने क्रिकेट खेला था, क्रिकेट से अलविदा किया था, वो भी खेलेंगे क्योंकि जत्रे में बहुत मजा होती है। यस, आणि बघा इकडे आमचे प्लेयर कसे मजबूत आहेत वल्लभचे, बघा हे स्ट्रॉंग बॉडी आर्यन पाटील। आणि विजयासाठी 12 चेंडू आणि 10 धावा। स्वामी, और स्वामी के सामने है अक्षय। किरण दलवी पीटीसी लायू, ओ स्लोअर बनाई और इस बार देखिए ऐसी बॉल पड़ी सही टप्पे के सही चवन्नी के ऊपर। बाहर भी गेंद निकल गई। गेंद देखिए
अदई में भी टूर्नामेंट थी। हाँ स्वामी स्विंग करने में क्या, बहुत उन्होंने स्विंग किए होंगे पहले, तो ये बॉल क्या स्विंग करने में है। ओ स्वामी बाहर जाएगा लगता है कि हथेली में कैच होगा, आउट। चलिए स्वामी ने कह दिया बाय बाय, टाटा, खुदा हाफिज, लीजिए। वाह क्या गाना, एकवीरा माता का, महाराष्ट्र के प्रख्यात गायक जगदीश पाटिल साहब इनके जुबान से निकला हुआ यह सुमधुर एकवीरा माता का गाना। क्या इस सिंगर की हालत थी। इस सिंगर ने बहुत कठिन परिस्थितियों में दिन निकाले, लेकिन जब आप अपने वाणी से रसिका के शादी में उनकी जो कैसेट आ गई और वहां से उनका पासा पलट गया। जगदीश पाटिल साहब महाराष्ट्र के एक मशहूर एंकर गायक बन चुके हैं। विकेट नंबर 2 गॉन। और टैप किया गेंद को जरूर, पॉइंट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे कवर के क्षेत्र में, सिंगल जरूर मिलेगा और खाता ओपन किया। इस बार देखा जाए यहां निर्भय पाटिल ने और स्कोर पहुंचा है 27। जीतने के लिए 9 रनों की जरूरत, 9 गेंदे 9। वीपीएल का पहला मैच कौन जीतेगा। दाहिने हाथ के बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर है मिस्टर रोशन पाटिल, अच्छी बल्लेबाजी कर रहे। रोशन के लिए फुल टॉस देना, इसका मतलब सीधी गेंद हवाई यात्रा पे चली गई है। बैकवर्ड स्कोर सीमाने के बाद नंबर 6 खटैक। स्कोरर 33, जीतने के लिए 3 रन। ये देखिए इस बार देखा जाए या लॉन्ग लेग के ऊपर चौका मिलेगा और इसी के साथ जीत और जीत। वीपीएल का पहला मुकाबला जीता है शिवन्या 11 टीम ने। क्या परफॉर्मेंस दिखाया और परास्त होना पड़ा या ध्रुविक एचडी कोको टीम को, तो उन्हें भी प्रयास करना पड़ेगा, लेकिन विनिंग शॉट खेला बल्लेबाज यहां रोशन पाटिल। वाड़ा बल्लेबाजी, यही है क्रिकेट का जज्बा और यही है जुनून। आज गांव का सम्मान, स्वाभिमान, अभिमान है। गांव के जत्रे में यानी कि वीपीएल में पहला मुकाबला जीतने में शिवन्या 11 टीम सक्सेसफुल बनी। ओमकार, ओमकार कौन है। चला मैन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाते तो म्हणजे स्वरूप खाडेकर। शिवन्या 11 संघाचे स्वरूप खाडेकर मॅन ऑफ द मॅच साठी आपण यावं। आणि दुसरी मॅचला सुरुवात होते। एका बाजूला संघ असेल श्रेयांश 11 आणि कीर्ती 11। तर नाणेफेकीचा कौल लागलाय। कीर्ती 11च्या बाजूने प्रथम क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी निमंत्रण दिलेले आहे, ते म्हणजे श्रेयांश 11 संघाला। आणि बॉलरसाठी बघा ऑफर आहे, प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक। चला मॅन ऑफ द मॅच स्वरूप आणि ओमकार आपण पण यायचं आहे। ओमकारनं जो झेल टिपला आहे त्याच्यासाठी बोलनाथ शेठ पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे। तर आयोजकांना विनंती आहे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, चला ट्रॉफी इकडे येऊ द्या। मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी मला तर वाटतं वरतीच आणून ठेवा, म्हणजे प्रॉब्लेम नको आपल्याला। बघा कोणाचे तरी 600 रुपये पडलेले आहेत। क्या जर बात आहे। प्रामाणिकपणे कोणाचे असतील ते सांगा आणि घेऊन जा। ओळख पटवून घ्या बाबा। सागर सिंग राजपूत यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच इकडे देणार आहोत। ऍक्टर आहेत, एक कलाकार आहेत। स्वरूप राहिलाय पहिला मॅचचा
वलभ प्रीमियर लीग 2026 चा पहिला मॅचचा मान ऑफ द मॅचचा हकदार स्वरूप सोबत आपण थोडीशी चर्चा करूया. स्वरूप या इकडे. अरे चला, ओमकार पारितोषिक घेण्यासाठी यायचं. ओमकारला जो झेल टिपलाय त्यासाठी भोलेनाथ शेठ पाटील यांच्याकडे 200 रुपयाचा कॅश पाहिजे. थँक्यू.